गौरवनिष्ठेचा गौरव, कर्तृत्वाचा माननीय रविकांत तुपकर, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025, साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत सन्मानित. सिन्नर महाराष्ट्राच्या हितासाठी, सर्वांच्या सेवेसाठी संजीवनी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक चळवळीचा मानबिंदू यांच्या वतीने शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025, सन्माननिष्ठेचा गौरव, कर्तृत्वाचा या सोहळ्यात शिवभक्त साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत, शिवबांचा छावा यांना माननीय रविकांत तुपकर, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व माननीय श्री अभिजित राणे, कामगार नेते व मुंबई मित्र वृत्तपत्र समूह संपादक यांच्या शुभ हस्ते शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संजीवनी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य संस्थापक डॉ. ज्ञानेश्वर संपतराव सानप व रोशन शंकरराव सानप यांच्या वतीने करण्यात आले होते. निस्वार्थ कार्याचा कधीच बोलबाला होत नसतो, तर त्याची दखल घेतली जाते, ती देखील प्रत्येकाच्या कामाची पोहोच असते. अशाच कार्याचा आढावा आज आम्हास पाहण्यास मिळाला आणि आज शिवभक्त साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत यांना शिवछत्रपती गौरव पुरस्कार देत असताना आम्हासही गर्व वाटला. यांचं कार्य पाहून खरंच खऱ्या अर्थाने कलियुगात अशा छाव्यांची गरज आहे. तरच छत्रपती शिवरायांचे स्वराज्य अबाधित राखले जाईल, असं प्रामाणिक मत राज्यमंत्री रविकांत तुपकर यांनी व्यक्त करत शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 मिळाल्याबद्दल मनस्वी अशा शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला माननीय माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य, माननीय खा. राजभाऊ वाजे, नाशिक लोकसभा मतदारसंघ, माननीय विकास नावाळे, उपयुक्त महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर, माननीय खा. भाऊसाहेब वागचौरे, शिर्डी मतदारसंघ, माननीय उदयभाऊ सांगळे, युवा नेते सिन्नर, माननीय उत्कर्षताई रुपवते व श्री करण गायकर, संस्थापक छावा संघटना, सौ अमिताताई राऊत, प्रचिती राऊत, प्रशांत महाजन, शिवाजी धावडे, श्रीरंग गायकवाड तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव गणेश सांगळे यांनी केले. अजिंक्य महाराष्ट्रासोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव.